नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण जॉन रेटी यांनी लिहिलेल्या स्पार्क या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. ही समरी तुमचा व्यायामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. यातून तुम्ही हे शिकाल की व्यायाम तुम्हाला जास्त स्मार्ट, हुशार आणि जास्त प्रोडक्टिव्ह कसं बनवतो. व्यायाम तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करतं. त्याचबरोबर आपण हे देखील शिकणार आहोत की व्यायाम आपल्याला रिलॅक्स करण्यासाठी, डिप्रेशनशी लढण्यासाठी आणि आनंदी आणि जास्त सकारात्मक जीवन जगण्यासाठी कसं मदत करू शकतो. कारण तुमच्या मेंदूला तुमच्या विचारांपेक्षा जास्त शारीरिक हालचालीची गरज असते. या समरीमध्ये तुम्हाला मेंदू आणि व्यायाम यांच्यामधलं कनेक्शन समजेल. यातून तुम्ही जी महत्त्वाची गोष्ट शिकाल ती म्हणजे दररोज मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग केल्यामुळे म्हातारपणाची लक्षणं कमी होऊ शकतात. म्हातारं झाल्यानंतरही स्मरणशक्ती एखाद्या तरुणासारखी चांगली असावी असं तुम्हाला देखील नक्कीच वाटत असेल. तर मग वयानं मोठं झाल्यानंतरही स्वतःची स्मरणशक्ती कशी उत्तम ठेवायची, आनंदी आणि निरोगी जीवन कसं जगायचं हे शिकण्यासाठी तुम्ही तयार असाल तर ही समरी शेवटपर्यंत नक्की ऐका. व्यायामामुळे मेंदू सक्रिय होतो आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार होतो. जणू व्यायाम म्हणजे तुमच्या मेंदूतील लाईट चालू करणारा एखादा स्विचच आहे. कारण व्यायाम केल्याने फक्त शरीराचे मसल्सच नाही तर मेंदूही स्ट्रॉंग होतो. एका प्रयोगातून हे सिद्ध झालंय की व्यायामाचा परिणाम थेट मेंदूवर होतो. मग भले तुम्हाला व्यायाम करायला आवडत असो अथवा नसो, पण थोडासा व्यायाम ही तुमची प्रोडक्टिव्हिटी जवळजवळ 10% वाढवते. जर तुम्ही जगातील सर्वात यशस्वी लोकांच्या सकाळच्या वेळेबद्दल वाचाल तर तुम्हाला दिसून येईल की त्यांच्यापैकी बरेच जण त्यांचा दिवस सुरू करण्यापूर्वी न चुकता व्यायाम करतात. व्यायाम हा आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी खूप महत्त्वाचा असतो. आपला मेंदू हा प्लास्टिकपेक्षा जास्त लवचिक असतो. त्याशिवाय शरीराच्या इतर कोणत्याही मसल्सप्रमाणे मेंदूला सुद्धा व्यायाम करून योग्य तो आकार देऊन आपण शिकण्याच्या, विचार करण्याच्या आणि आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करू शकतो. आपले विचार हे मेंदूच्या वेगवेगळ्या पेशी आणि न्यूरॉन्स यांच्यामध्ये असलेल्या कनेक्शनचा परिणाम असतात. आपल्या व्यायामाने मेंदूच्या पेशी आणि न्यूरॉन्स मजबूत होतात. म्हणूनच शिकण्यासाठी किंवा मेंदूशी संबंधित कोणत्याही आजारावर व्यायाम हे एक उत्तम औषध आहे. तुम्हाला जर एखादी नवीन स्किल किंवा कोणतंही काम शिकण्यासाठी अडचण येत असेल तर ते करण्यापूर्वी तुम्ही व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा तर मिळेलच, तुम्ही जास्त फोकस्ड राहाल आणि नवीन काहीतरी शिकण्याची तुमची क्षमता वाढेल. त्याचबरोबर तुम्ही केलेला व्यायाम तुम्हाला दिवसभर जास्त प्रोडक्टिव्ह ठेवेल. आपल्या आयुष्यातलं ताण कमी करण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी व्यायामाचा काय फायदा होतो ते आपण समजून घेऊ. आपल्या आयुष्यात आपल्या मनासारखं होत नसेल तर आपल्याला ताण येऊ शकतो किंवा एखाद्या त्रासदायक गोष्टीचा विचार केल्याने सुद्धा आपल्याला ताण येऊ शकतो. ताण ही एक अशी भावना आहे जी आपण सगळेच अनुभवतो. सुरुवातीला साधासुद्धा वाटणारा ताण जर बराच वेळ टिकून राहिला तर तो डिप्रेशन, हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयाचा आजार यासारख्या जीवघेण्या आजारामध्ये बदलू शकतो. ताण का येतो या गोष्टीकडे आपण कधी लक्ष देत नाही. यामागचं कारण म्हणजे जेव्हा आपल्या मेंदूच्या पेशी खूप थकतात तेव्हा आपल्याला ताण जाणवतो. एक साधा पाण्याचा ग्लास जरी आपण उचलला तरी आपला मेंदू थकतो. पण सतत असं केल्याने आपल्या मेंदूला हा ताण जाणवत नाही. कारण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने आपल्या मेंदूचे मसल्स ट्रेन होतात. म्हणूनच नियमित व्यायाम केल्याने आपण कठीण परिस्थितीचा सामना कोणताही ताण न घेता करू शकतो. कारण व्यायाम आपल्या मेंदूच्या पेशींना मजबूत बनवतो. आता आपण समजून घेऊ की डिप्रेशनमध्ये व्यायामाची कशी मदत होते. डिप्रेशन ही एक गंभीर समस्या आहे. डिप्रेशनमधून जाणाऱ्या लोकांना न खाण्याची इच्छा असते न काम करण्याची. यातली काही जण तर आत्महत्येचा सुद्धा विचार करू लागतात. 1950मध्ये योगायोगाने काही डॉक्टरांना कळलं की TB आजारावरील औषधं लोकांना आनंदित करतात. यावरून डॉक्टर्स विचार करू लागले की डिप्रेशनसारख्या मानसिक आजारावर कदाचित शारीरिक उपचार असावेत. ह्या नवीन विचारांमुळे त्यांना पेशंटच्या मेंदूचा आणि त्यांच्या बदलत्या मूडमध्ये असणाऱ्या कनेक्शनचा अभ्यास करण्याची आयडिया आली. जर एखाद्याने त्याच्या मेंदूवर नियंत्रण ठेवलं तर डिप्रेशन कोणत्याही औषधाशिवाय सहज बरा होऊ शकतो. आजकाल डॉक्टर्स डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला सगळ्यात आधी देतात. नॉर्वेमधील एका हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना अँटी डिप्रेशन आणि व्यायाम यापैकी एक निवडण्यास सांगितलं. ज्या पेशंट्सनी व्यायाम निवडला
ते पेशंट्स अँटी डिप्रेशन औषध निवडलेल्या पेशंट्सपेक्षा जास्त आनंदी होते. हे नीट समजून घेण्यासाठी बिल नावाच्या एका पेशंटची केस ऐकू. बिल हे 50 वर्षाचे खूपच जास्त वजन असलेले गृहस्थ होते. ते इतरांप्रमाणेच त्यांच्या वाढत्या वजनाला खूप कंटाळले होते. म्हणून त्यांनी डाएटिंग करण्याचं आणि दररोज धावण्याचं ठरवलं आणि तसं केलंही. जसं जसं त्यांचं वजन कमी होऊ लागलं तसं त्यांच्या लक्षात आलं की त्यांना जास्त आनंदी वाटू लागते आणि ते आयुष्याबद्दल जास्त सकारात्मक झाले. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला होता. त्यांच्यात झालेल्या या बदलामुळे त्यांची पत्नी, त्यांची मुलं त्यांच्या आणखीन जवळ आली. ते त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालवू लागले आणि त्यामुळे ते आता खूप जास्त आनंदी होते. दररोज व्यायाम केल्यामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. फक्त धावण्यासारखी एक साधी गोष्ट त्यांच्यामध्ये एक नवीन आशा निर्माण करू शकते असं त्यांना कधी वाटलंही नव्हतं. एका सायंटिस्टनी शोधून काढलं की वेदना नाहीशा करण्याची मेंदूची एक वेगळी पद्धत असते. ती अशी की आपला मेंदू मॉर्फिनसारखे काम करणारे मॉलिक्युल्स आपल्या शरीरात सोडतो, ज्यांना नंतर एंडोर्फिन नावाने ओळखलं जातं. एंडोर्फिन आपल्या शरीरातील वेदना कमी करण्यासाठी आणि आपल्या मनाला खूप आनंदी स्थितीत आणण्यासाठी जबाबदार असतात. सायंटिस्टने एका धावपटूच्या ग्रुपच्या रक्ताचे नमुने तपासले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की धावणाऱ्यांच्या शरीरात एंडोर्फिनची लेवल ही न धावणाऱ्या लोकांपेक्षा जास्त दिसून आली. धावणारी लोक नेहमी आनंदात असतात आणि त्या आनंदाला रनर्स हाय असं म्हटलं जातं. कारण रनर्स म्हणजे धावपटू हे दररोज व्यायाम करत असल्यामुळे त्यांच्या शरीरात एंडोर्फिन नावाचं हॉर्मोन सतत तयार होत असतं आणि त्यामुळे त्यांचं शरीर आणि मन दोन्हीही चांगलं काम करतं. जर तुम्ही देखील बिल आणि धावपटू यांच्यासारखे दररोज धावायला जाऊ लागले तर तुम्हाला सुद्धा खूप आनंदी आणि सकारात्मक वाटू लागेल. एवढंच नाही तर जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल आणि तुम्हाला अंथरुणातून उठावंसं वाटत नसेल तर ही व्यायाम करण्याची सवय तुम्ही स्वतःला लावायला हवी. कारण नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर पडायला मदत मिळेल आणि मनाला शांतताही मिळेल. सध्याच्या आधुनिक जगात सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीवर फोकस करणं. कारण इंटरनेट आणि आपल्या आसपासच्या गोंगाटामुळे आपल्याला कामावर फोकस ठेवणं खूप अवघड झालं आहे. आणि हीच गोष्ट म्हणजे एखाद्यामध्ये असलेलं कमी अटेन्शन त्याला आजारी देखील पाडू शकतं. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हे एक या आजाराचं उदाहरण आहे. या आजारामध्ये माणसाला कोणत्याही कामावर फोकस करणं खूप अवघड होतं. जसं की जर एखादं मूल पुस्तक वाचत असेल तर ते बराच वेळ पुस्तक वाचण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. पण जर तुम्ही त्याला दुसरं काहीतरी करायला सांगितलं तर तो ते करू शकत नाही, कारण तो त्याचं लक्ष लगेचच दुसरीकडे वळवू शकत नाही. आणि यावर उपाय म्हणजे कोणत्याही कामात आपलं पूर्ण लक्ष द्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काम सकाळच्या रनिंग नंतरच करावं. कारण सकाळच्या वेळी व्यायामाचा परिणाम जास्तीत जास्त असतो आणि नंतर दिवसभर हा परिणाम हळूहळू कमी होत जातो. आता आपण वाढतं वय आणि व्यायाम यांचा संबंध समजून घेऊ. वाढत्या वयाबरोबर काही अडचणी देखील वाढत जातात. कोणालाही आपल्या पाठीला आलेला बाक, सुरकुत्यांनी भरलेलं शरीर आणि त्याचबरोबर विसराळूपणासारखे मानसिक आजार असतील तर त्याची परिस्थिती खूपच बिघडते. कारण जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या शरीरातील पेशी आपल्या शरीरावर आणि मनावर होणारा ताण व्यवस्थित सांभाळू शकत नाहीत. त्या वयात साधं चालणंही कठीण होऊ लागतं, कारण शरीरातील पेशी वयोमानानुसार थकून जातात. त्याशिवाय शरीरातील वेगवेगळ्या भागांचे एकमेकांमध्ये असलेले कनेक्शन कमजोर होऊ लागतात किंवा काही पेशी इतरांच्या तुलनेमध्ये अधिक जास्त कमजोर होतात आणि मग त्यातल्या काही पेशी म्हातारपणामुळे मरून जातात. आपण जेवढं कमी चालू किंवा कमी काम करू तेवढे जास्त ते कनेक्शन्स तुटू लागतं. म्हणूनच ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना नेहमी जास्त आजारांचा सामना करावा लागतो. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील मृत पेशींची जागा नवीन पेशी घेतात. म्हणून म्हातारे होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण आपलं शरीर आणि मन ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे, म्हणजे आपण सहजपणे आपली कामे करू शकू आणि शरीरातल्या पेशींना मजबूत बनवून वाढत्या वयाच्या धोक्यांपासून स्वतःला वाचवू शकतो. वयाच्या 17व्या वर्षी तुम्हाला जास्त व्यायाम करण्याची गरज नाही, फक्त दररोज चालणंच पुरेसं आहे. व्यायामामुळे वय वाढण्याचा वेग कमी होतो. म्हणूनच कारणं बाजूला ठेवा आणि आजपासूनच नाही तर आत्तापासूनच एक ॲक्टिव्ह जीवनशैली जगायला सुरुवात करा आणि स्वतःच बघा की हा व्यायाम तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठा फरक आणू शकतो.
ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.